कांद्याला खर्च खूपच आहे. 3-3.5 रुपये किलोचं बी आहे. 3 किलो बियाणे म्हणजे 9,000 रुपये खर्च तो येतो. आणि खताचा जर पकडला तर 20,000 रुपये खताचा खर्च आहे. लागवडीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. काढणीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. 24,000 रुपये ते होतात. जवळपास 50-60,000 रुपये खर्च येतो. आणि कांदे निघले 150 क्विंटल. त्याला भाव चालू आहे कमीत कमी आता 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत फक्त. त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्याला कमीत कमी भाव पाहिजे होता 2,000 रुपये क्विंटल. तेव्हा थोडेफार पैसे उरले असते. 200, 200, 300 रुपये, 305 रुपये, 305, 310, 325, 330, 340, 350, 350, 355, 375, 380, 390, 390 रुपये, 390, 395, 400 रुपये, 400, 405 रुपये, 410, 425, मॉडर्न बोला, 425, 425 रुपये, 425, 425, 430 रुपये, 430, 430, 430 रुपये, 430, 430 रुपये, 440 रुपये, 440, 445, 455, 465 रुपये, 460 रुपये, 465. कांद्यातून घेतो पावतीचे शॉर्ट्स. काय भाव देतात? किती कांदा टाकला, किती पैसे आले, काय काय झालं सगळं सांग. 12 क्विंटल कांदा टाकेला होता मी, 25 गोणी. त्यातला रुपया आलेला आहे फक्त. काय अडचण आहे शेतकऱ्यांची, काय अडचण आहे? शेतकऱ्याची अडचण काय, पैशामुळं माणसाला वाटतं ना पैसे व्हावं. शेतकऱ्याला लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये. ते देणं सुद्धा नाही फिरले मुलीचे लग्न केल्याबद्दल. मग आता कांद्याचं काय काय परिस्थिती आहे गावात? गावात परिस्थिती चौकड तशीच आहे तशीच. 3 रुपये 4 रुपये भाव लागतो चांगल्या कांद्याला. थोडा खराब काही रुपये 2 रुपये असा भाव लागू राहिला. ठीक. आता नका